नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्केट मिंट मनी. आजचा विषय आहे इंट्राडेसाठी 4 बेस्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स सुरू करायच्या आधी एक पॉईंट्स टू रिमेंबर हे तुम्हाला लक्षात ठेवलेच पाहिजे. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स चार्टवर कुठेही आले तर ते काम करत नाही. त्याच्यासाठी एक राईट लोकेशन्स पाहिजे तुमच्या चार्टमध्ये. आता ते राईट लोकेशन्स कुठले तुमच्या चार्टमध्ये? जेव्हा जेव्हा बुलिश पॅटर्न्स तयार होतील ते पॅटर्न तुमच्या चार्टमध्ये सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे, तरच ते काम करतील. आणि बॅरिश पॅटर्न जर असेल तर तुमच्या चार्टमध्ये ते बॅरिश पॅटर्न्स रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे, तरच बॅरिश पॅटर्न काम करेल. म्हणून हे असे लिहिले आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स शुड बी ॲट दी राईट लोकेशन्स ऑन दी चार्ट. राईट लोकेशन्स बुलिश पॅटर्न असेल तर सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. बॅरिश पॅटर्न्स रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. तर आता ते 4 पॅटर्न्स आपण पाहूया इंट्राडेसाठी. हे जे पॅटर्न्स आहे ते इंट्राडेसाठी आहे. ते 4 पॅटर्न्स आता आपण पाहूया. तर मित्रांनो, इंट्राडेमध्ये हे 4 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स अगदी व्यवस्थितपणे काम करतात. पहिलं पॅटर्न आहे मारुबोझू कॅन्डलस्टिक पॅटर्न. ही पॅटर्न तुम्हाला सांगते की सध्या मार्केटमध्ये कोण ॲक्टिव्ह आहेत. हिची बॉडी 100% असते किंवा 80% बॉडी असते. बाकीचे 20% हे विक्स असतात. तर विक्स काय आहे, बॉडी काय आहे, ते मी आधीच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले आहे. कॅन्डलस्टिक रीड कशी करायची यावर यूट्यूब व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर इथे 100% बॉडी असते किंवा 80% बॉडी असते. 20% विक्स असतात. विक्स खालच्या साईडला असते, वरच्या साईडला असते किंवा दोन्ही साईडला विक्स तयार असतात. हे बुलिश मारुबोझू आहे. ओपन किमतीपेक्षा वरच्या किमतीला क्लोज झाले आणि ओपन किमतीपेक्षा जेव्हा खालच्या किमतीला क्लोज होईल तेव्हा हे बॅरिश मारुबोझू आहे. मी आधी सांगितले, बुलिश पॅटर्न्स हे सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. बॅरिश मारुबोझू रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. बुलिश पॅटर्न्स बुलिश मारुबोझू सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. बॅरिश मारुबोझू रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. हे ग्रीन तयार होईल तेव्हा बायर्स ॲक्टिव्ह आहेत. जेव्हा रेड मारुबोझू असेल तेव्हा सेलर्स ॲक्टिव्ह आहेत. हे झाले आपले पहिले कॅन्डलस्टिक पॅटर्न. दुसरा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे एंगल्फिंग पॅटर्न्स. इथे पण बुलिश एंगल्फिंग आहे. बुलिश एंगल्फिंग कधी पण सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. आणि बॅरिश एंगल्फिंग रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता, जर इथं सपोर्ट झोन असेल किंवा डिमांड झोन असेल तर मार्केट अशी जेव्हा खाली येईल तेव्हा रेड कॅन्डल तयार होईल आणि रेड कॅन्डलच्या नंतर जेव्हा पूर्णपणे ग्रीन कॅन्डल कवर करेल रेड कॅन्डलला तेव्हा ती होते बुलिश एंगल्फिंग. परत एकदा सांगतो, जेव्हा मार्केट खाली येईल सपोर्ट झोनच्या जवळ रेड कॅन्डल असेल आणि त्याच्यानंतर जर ग्रीन कॅन्डल तयार झाली, ग्रीन कॅन्डल पूर्णपणे रेड कॅन्डलला कवर करेल तेव्हा बुलिश एंगल्फिंग तयार होते. बुलिश एंगल्फिंग पॅटर्न सपोर्ट झोनच्या जवळ किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. आता येऊया बॅरिश एंगल्फिंगच्या इकडे. बॅरिश एंगल्फिंग रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. समजा इथे रेजिस्टन्स झोन आहे किंवा सप्लाय झोन आहे. मार्केट जेव्हा वर येईल तेव्हा रेजिस्टन्सच्या जवळ किंवा सप्लाय झोनच्या जवळ बॅरिश एंगल्फिंग तयार होईल. म्हणजेच ग्रीन कॅन्डल तयार होईल, त्याच्यानंतर लगेच रेड कॅन्डल तयार होईल.
ही रेड कॅन्डल पूर्णपणे ग्रीन कॅन्डलला कवर करेल आणि त्याच्यानंतर मार्केट खाली यायला सुरुवात होईल. तर हे होते आपले एंगल्फिंग पॅटर्न्स. तिसरा पॅटर्न आहे आपला पिन बार कॅन्डलस्टिक पॅटर्न. एक लक्षात ठेवा, जिथे जिथे बुलिश हा शब्द येतो, जिथे जिथे बुलिश हा शब्द येतो तेव्हा हे पॅटर्न्स सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. जेव्हा जेव्हा बेअरिश हा शब्द येतो, बेअरिश हा शब्द येतो तेव्हा तेव्हा हे सगळे पॅटर्न्स रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ असले पाहिजे. तर आता आपण बघूया बुलिश पिन बार. बुलिश पिन बार सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असले पाहिजे. इथे बॉडी छोटी असते आणि विक्स लांब असते. जर बॉडीच्या खाली विक्स तयार झाली तर समजून जायचं खालच्या किमतीला नकार दर्शवते आहे ही कॅन्डल. परत एकदा सांगतो, स्मॉल बॉडी आहे, बॉडीच्या खाली लांब विक्स तयार झाली आहे, म्हणजेच खालच्या किमतीला आता नकार दर्शवते आहे ही कॅन्डल. म्हणून लिहिले आहे रिजेक्शन ऑफ लोअर प्राइजेस. खालच्या किमतीला नकार दर्शवत आहे ही बुलिश पिन बार. आता आपण येऊया बेरिश पिन बारकडे. बेरिश पिन बार आपल्याला दर्शवते, आपण एकदा एक रेजिस्टन्स किंवा सप्लाय झोन ड्रॉ करून घेऊ. समजा ही रेजिस्टन्स झोन आहे किंवा सप्लाय झोन आहे. इथे ही बॉडी छोटी आहे आणि लांब विक्स आहे. बॉडीच्या वरच्या साईडला जर लांब विक्स असेल, लक्षात ठेवा, बॉडीच्या वरच्या साईडला जर लांब विक्स असेल तर काय, वरच्या किमतीला नकार दर्शवत आहे ही कॅन्डल. ही बेरिश पिन बार वरच्या किमतीला नकार दर्शवत आहे, म्हणून लिहिले आहे रिजेक्शन ऑफ हायर प्राइजेस. वरच्या किमतीला नकार दर्शवत आहे ही बेरिश पिन बार. तुम्हाला दुसऱ्या नावं पण माहिती असतील. ह्या कॅन्डलला आपण हॅमरसुद्धा म्हणतो, ह्या कॅन्डलला आपण हॅमरसुद्धा म्हणतो, ह्या कॅन्डलला आपण शूटिंग स्टारसुद्धा म्हणतो. परत एकदा मित्रांनो आठवण करून देतो, ह्या सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स राईट लोकेशन्सवर असले पाहिजे तुमच्या चार्टमध्ये. जिथे जिथे बुलिश शब्द येईल तिथे तिथे समजून जावं सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ हे कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार असले पाहिजे. जिथे जिथे बेरिश शब्द आहे तिथे तिथे ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स रेजिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोनच्या जवळ तयार झाले पाहिजे. आता आपण वळूया चौथ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नकडे. पहिले झाले, दुसरे झाले, तिसरे झाले. चौथा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डोजी कॅन्डलस्टिक. डोजी कॅन्डलस्टिक म्हणजे इथे बायर किंवा सेलर निर्णय घेत नाही, म्हणजे निर्णय होत नाही, म्हणून ही अशी डोजी कॅन्डलस्टिक तयार होते. इथे बॉडी खूप छोटी असते, इथे बॉडी खूप छोटी असते आणि इक्वल डिस्टन्सला विक्स तयार होतात. इक्वल डिस्टन्सला विक्स तयार होतात. याचा अर्थ वरच्या किमतीला पण नकार दर्शवला, खालच्या किमतीला पण नकार दर्शवला, म्हणून जिथलं तिथेच प्राईस फिरत होती. इनडिसिजन कॅन्डल. बायर किंवा सेलर्स लोकांना निर्णय घेता आले नाही, म्हणून हे इनडिसिजन कॅन्डल तयार झाले. इक्वल साईडला विक्स तयार झाली, म्हणजेच बायर किंवा सेलर्स लोकांना निर्णय घेता आले नाही. हे आत्ता तुम्हाला इकडे ग्रीन कलर दिसते, रेड कलर दिसते, केव्हा केव्हा डोजी कॅन्डलस्टिक अशी सुद्धा दिसते तुमच्या चार्टमध्ये. म्हणजे ओपन आणि क्लोज एकाच किमतीला क्लोज झाले. ओपनसुद्धा जवळपास त्या किमतीला ओपन झाली आणि क्लोजसुद्धा तिकडेच क्लोज झाली, म्हणून इकडे लांब विक्स तयार झाले. बायर्स किंवा सेलर्सना डिसिजन घेता आले नाही, म्हणून मार्केट स्थिर राहिले, म्हणून डोजी कॅन्डलस्टिक तयार झाली. डोजी कॅन्डलस्टिकचं महत्त्व हे आहे, जेव्हा जेव्हा डोजी कॅन्डलस्टिक तयार होते
तेव्हा तुम्हाला लक्ष दिले पाहिजे डोजी कॅन्डलस्टिकच्या नंतर कुठली कॅन्डलस्टिक तयार होत आहे. जर डोजी कॅन्डलस्टिकच्या नंतर हे जे 3 पॅटर्न्स आत्ता आपण बघितले आहे, हे 3 पॅटर्न्सपैकी कुठलेही एक पॅटर्न तयार झाले डोजी कॅन्डलस्टिकच्या नंतर, तर त्यानुसार तुमचा डिसिजन असेल. एक्झाम्पल म्हणून ही जी डोजी कॅन्डलस्टिक आहे, त्याच्यानंतर जर ही ग्रीन कॅन्डल तयार झाली तर तुमचा डिसिजन हा बाय करण्यावर असेल, बाय करू शकता. जर डोजी कॅन्डलस्टिकच्या नंतर ही रेड कॅन्डल तयार झाली तर तुमचा निर्णय हा सेलचा असेल, सेल करू शकता. अर्थातच डोजी कॅन्डलस्टिक जर रेजिस्टन्सच्या जवळ असेल किंवा सप्लाय झोनच्या जवळ असेल, त्याच्यानंतर ही रेड कॅन्डल तयार झाली तर तुमचा निर्णय हा सेलचा असेल. आणि जर ही डोजी कॅन्डलस्टिक सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ असेल, त्याच्यानंतर जर ही ग्रीन कॅन्डल तयार झाली तर तुमचा डिसिजन हा बायचा असेल. तर हे 4ही कॅन्डलस्टिकचे उदाहरण एक्झाम्पल्स आपण आता चार्टमध्ये पाहूया. हे 4ही कॅन्डलस्टिक्स कसे काम करतात चार्टमध्ये ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो, 4 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण आता पाहिले आहेत, त्याचे आपण चार्ट एक्झाम्पल्स आता पाहूया. हे आहे निफ्टीचे चार्ट, टाईम फ्रेम आहे 5 मिनटं. चार्ट पाहण्यासाठी मी वापरतो tradingview.com. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. इथे तुम्ही बघत असाल ही रेजिस्टन्स झोन आहे आणि ही सपोर्ट झोन आहे. हे रेजिस्टन्स झोन, सपोर्ट झोन. तुम्ही जर पाहिलं असेल तर एक मोठी मारीबोजू तयार झाली होती. इथे ओपन, इथे क्लोज, थोडीशी विक्स पण तयार केली. पण ही मारीबोजू असल्यामुळे मारीबोजू कुठे तयार झाली? रेजिस्टन्स झोनच्या जवळ तयार झाली, म्हणून मार्केट निफ्टी खाली आले. इथे आहे सपोर्ट झोन. सपोर्ट झोनच्या जवळ इथे पिन बार तयार झाले, तुम्हाला दिसत असेल पिन बार तयार झाले. ही छोटीशी बॉडी आहे, छोटीशी बॉडीच्या खाली ही मोठी लांब विक्स तयार झाली, म्हणजे खालच्या किमतीला नकार दर्शवते. ही पिन बार, बुलिश पिन बार सपोर्ट झोनच्या जवळ तयार झाली. बॉडीच्या खाली लांब विक्स आहे, म्हणजे खालच्या किमतीला नकार दर्शवते. म्हणून ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर मार्केट वरती गेले. ह्या कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न नंतर मार्केट वरती गेले, कारण की ही कॅन्डलस्टिक पॅटर्न सपोर्ट झोनच्या जवळ तयार झाली. आपण इतरही एक्झाम्पल पाहूया. हे आहे दुसरे एक्झाम्पल. इथे तर तुम्ही बघितलं, इथे आहे बॉडी, बॉडीच्या खाली परत इकडे लांब विक्स तयार होते, तुम्हाला दिसत असेल. हे लांब विक्स तयार झाली, म्हणजे खालच्या किमतीला परत नकार दर्शवते आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेले. इथेही तुम्ही बघितलं असेल ही आपली रेजिस्टन्स झोन आहे. रेजिस्टन्स झोनच्या जवळ ही तुम्हाला दिसत असेल आणखी एक बॅरिश पिन बार. ही आहे आपली बॅरिश पिन बार. रेजिस्टन्स झोनच्या जवळ बॅरिश पिन बार तयार झाली. ही छोटीशी बॉडी, बॉडीच्या वरती लांब विक्स तयार झाली. लांब विक्स म्हणजे वरच्या किमतीला नकार दर्शवते. वरच्या किमतीला नकार दर्शवते म्हणजेच निफ्टी खाली आले. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स झोनच्या जवळ ही कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली, बेरिश पिन बार, आणि निफ्टी खाली आले. इतरही एक्झाम्पल्स आपण पाहूया. इथे तुम्हाला दिसत असेल ही आपली डिमांड झोन आहे. डिमांड झोन, सप्लाय झोन कशी ड्रॉ करायची ह्याच्यावर सुद्धा यूट्यूब व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. इथे डिमांड झोन आहे. डिमांड झोनच्या जवळ बुलिश एंगल्फिंग तयार झाली. बुलिश एंगल्फिंग म्हणजे ही तुम्हाला दिसत असेल रेड कॅन्डल. रेड कॅन्डलला पूर्णपणे कवर केले आहे ग्रीन कॅन्डलने, म्हणजे बुलिश एंगल्फिंग तयार झाली. बुलिश एंगल्फिंग डिमांड झोनच्या जवळ तयार झाली, म्हणून
त्याच्यानंतर मार्केट वरती गेले, निफ्टी वरती गेले. अजून एक एक्झाम्पल पाहूया. इथे सपोर्ट झोन आहे, ही ग्रीन लाईन सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोनला 2-2 कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली आहे. तुम्ही जर स्पॉट केलं असेल, लक्षात आलं असेल तर सपोर्ट झोनच्या जवळ बुलिश एंगल्फिंग तयार झाली. रेड कॅन्डलला पूर्णपणे कवर केले, ग्रीन कॅन्डलने बुलिश एंगल्फिंग तयार झाली. थोडे वर गेले, इथे रिटेस्ट घेतलं या बुलिश पिन बारने. परत लांब विक्स म्हणजे खालच्या किमतीला नकार दर्शवते. छोटी बॉडीच्या खाली लांब विक्स म्हणजे खालच्या किमतीला नकार दर्शवते. बुलिश पिन बार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली. त्याच्यानंतर निफ्टी वर गेले. लक्षात ठेवा, हे इंट्राडे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. इंट्राडे म्हणजे त्याच दिवशी बाय आणि त्याच दिवशी सेल. अजून एक एक्झाम्पल पाहूया. इथे तुम्ही बघू शकता, परत पिन बार तयार झाले. बॉडीच्या खाली लांब विक्स म्हणजे खालच्या किमतीला नकार दर्शवला आणि मार्केट वरती गेले. म्हणून सांगत असतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न राईट लोकेशनमध्ये पाहिजे, तुमच्या चार्टमध्ये राईट लोकेशनमध्ये पाहिजे. आता हे तुम्ही इथे बघू शकता, ही कॅन्डल बेरिश पिन बार आहे. बेरिश पिन बार असूनसुद्धा मार्केट वर गेले. का वर गेले? कारण की ह्याचं लोकेशन चुकीचं आहे. जर हीच बेरिश पिन बार रेजिस्टन्स झोनच्या जवळ असती तर मार्केट खाली आले असते. म्हणून कॅन्डलस्टिक पॅटर्नसाठी राईट लोकेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर असे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नचा फायदा होतो इंट्राडेसाठी. आता बघा, ही बेरिश पिन बार रेजिस्टन्स झोनच्या जवळ होती म्हणून मार्केट खाली आले. परत एकदा सांगतो, ही बेरिश पिन बार रेजिस्टन्स झोनच्या जवळ होती म्हणून मार्केट खाली आले. जर तुम्ही बघितलं असेल, ही अजून एक पिन बार होती इकडे, बेरिश पिन बार, तरीही मार्केट वरती गेले कारण लोकेशन राईट नव्हते. राईट लोकेशन रेजिस्टन्सच्या जवळ किंवा सप्लाय झोनच्या जवळ तुमची बेरिश पिन बार पाहिजे, किंवा बुलिश पिन बार सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनच्या जवळ पाहिजे. तर कॅन्डलस्टिक पॅटर्न राईट लोकेशनवर असले पाहिजे तुमच्या चार्टमध्ये. तर मित्रांनो, काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.